आज मला रात्रीचं काहीतरी स्पेशल खावं वाटू लागलं. मग मी घेतला रव्यामध्ये पाणी घातलं आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. आणि नंतर मग मी दही आणि उकडलेला बटाटा पण मिक्सरमध्ये फिरवून घेतला आणि ते बॅटरमध्ये घातलं. त्यानंतर बारीक कापलेली मिरची, कांदा, टमाटो बारीक कापलेलं, कॉर्न, त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर सगळं त्या बॅटरमध्ये दिलं टाकून. बॅटरमध्ये टाकल्याच्यानंतर मग मी घेतला खायचा सोड्याचा डब्बा आणि ते पण थोडंसंच राहिला होता, दिला सगळाच टाकून. काय पाव चमच असेल तो सोडा, तुम्हाला जेवढा लागेल तेवढाच तुम्ही घाला. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि त्याचबरोबर मग मी नाही का धने पावडरची आणि कसुरी मेथीची पॅकेट काढलं. जिथल्या तिथं परत ठेवून द्यायचं, थोडं थोडं घालून. कसुरी मेथी काढायची, ती पण कसा अशी चोळायची, बॅटरमध्ये घालायची आणि जिथल्या तिथं ठेवून द्यायची. मग मी खिसणी शोधत बसले. खिसणी सापडली, समोरच होती पण दिसली नाही, एवढी आंधळी आहे मी. थोडीशी मग अद्रक घातली आणि अद्रक दिली साईडला ठेवून. परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. छान 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 असं मिक्स केल्याच्यानंतर मग एकदा टेस्ट बघायची, मीठ कमी जास्त आहे का. टेस्ट झाल्याच्यानंतर मग गॅसला थोडंसं समोर घेतलं. मग मी म्हणजे तुम्हाला पण दिसेल ना मी काय करते कुठं. तर आधी मी गॅस लावला. मी नंतर विसरून गेले की नाही का, की मी सिलेंडर बंद केले म्हणून, कॉक बंद केले म्हणून. मग मम्मीला चालू करायला लावलं. मग परत गॅस चालू केला आणि थोडंसं पॅनवरती मग मी तेल घातलं आणि सगळीकडे पसरून घेतलं. तेल पसरोपर्यंत गॅस म्हणजे नाही का काय म्हणतात, पॅन गरम झाला. पॅनला थोडं उलटं पालतं केलं आणि त्यानंतर मग हे जे बॅटर आहे ना, मी या चम्मचनीच घालत आहे, तुम्ही हा चम्मच पण यूज करू शकतात. तेल गरम झाले बघितलं आणि सगळीकडे पसरून मग बॅटर टाकलं आणि मी करत होते उत्तप्पा. रव्याचा उत्तप्पा करत होते, ते पण रात्रीच्या टायमिंगला. काय करावं, मी जी लाईट लावली होती ना, ती लाईट पण मीच करत होती, कारण की माझ्याकडून नीट काम कोणतंच होत नाही. झाकण लावलं, 2 मिनटं थांबले, इकडे तिकडे बघितलं, वाट बघत होते 2 मिनटं व्हायची. मग परत उलटणं शोधत होते, मम्मीने दिलं सापडून. माझी स्टाईल मारली थोडीशी मी. मग 2 मिनटं काय झाले नाही. ओम भटसो केलं, 2 मिनटं झाले. 2 मिनटं झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकतात, ते जरा शिजलं होतं. खालून पण मस्त झालं आहे, खरपूस झाले, तुम्ही बघू शकतात. आता आपण एका साईडनं शेकले, दुसऱ्या साईडनं पण आपल्याला शेकून घ्यायचं आहे. थोडीशी स्टाईल मारत आपल्याला दुसऱ्या बाजूने पण शेकून घ्यायचं आहे. बघा मी शेकत आहे त्याप्रमाणे. माझ्या मम्मीने नाही का छोटे छोटे जे चेरी टमाटे असतात ना, ते घेऊन आली माझ्या गार्डनमधून. त्यांना तोडलं, मग मस्त होते बरं का, ते पण छान आहेत. माझ्या गार्डनमध्ये तसं बरंच काही आहे, तुम्ही बघू शकतात. मस्त माझा उत्तप्पा बनून तयार झाला. मी प्लेटीमध्ये घेतलं काढून. मम्मी म्हणली चटणी पण लगेच घे बनून. मग मी शेंगदाणे टाकले त्याच पॅनमध्ये, इकडे तिकडे असं फिरवलं चांगलं आणि मग मी काय केलं माहिती आहे का, साईडला काढून घेतलं. खूप झालं. म्हणलं मिरची यामध्येच घालू का, परत म्हणलं नाही नको, मिरची आपल्याला जास्त नाही शेकायची. मग आधी शेंगदाणे काढून घेतले, मिरची घातली त्याच पॅनमध्ये आणि थोडंसं तेल घातलं आणि फक्त एका साईडनं शेकून घेतली आणि मम्मीकडे दिली. मम्मीने सगळं सामान त्या म्हणजे चटणीच्या ह्याच्यामध्ये टाकलं, बॅटरमध्ये, काय म्हणतात ते सगळं साहित्य त्या मिक्सरच्या भांड्यात घालत होती. तोपर्यंत मी माझा दुसरा उत्तप्पा तयार करायला घेतला होता. लगेच पॅनमध्ये टाकलं सगळं साहित्य आणि मग मी काय केलं माहिती आहे का, वाट बघितली 2 मिनटं, आपले 2 मिनटं व्हायचे आहेत ना एका साईडनं शेकण्यासाठी. पण मी जास्त वाट नाही बघितली. 1 मिनटाच्या आतच मी लगेच त्याला पलटवण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही बघू शकतात माझा पलटवण्याचा म्हणजे कसा असते, टायमात नाही केलं तर फिसकत होता, पण थोडक्यात वाचला. मग मी लगेच चटणी वाटून घेतली. मम्मीनं सांगितल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घातलं आणि चटणी वाटून घेतली. एक काम नीट करत नाही, सुकासुकी करत नाही, म्हणजेच काय ना काय आदळआपट करत होते. एवढं काम करून मी थकून गेले, पाणी पिलं जरा. चला म्हणलं परत कामाला सुरू करूया. तोपर्यंत मी हे झाकण ठेवायचा प्रयत्न तर करत होते, पण झाकण काय बसत नव्हतं. शेवटी पडलंच. थोडंसं काय बसलं की लगेच पडलं, त्याला राहूच नाही वाटलं. मस्त माझा दुसरा उत्तप्पा पण बनून तयार होता. सॉरी, हे दुसरा नव्हता, हा तिसरा होता. आणि त्यानंतर मग चटणी मी घेतली एका वाटीमध्ये. माझे उत्तप्पे बनवून तर तयार झाले. आता मी तुम्हाला टेस्ट सांगते कसे झालेत. चटणीसोबत एक नंबर. चटणीसोबत म्हणलं तर एकच नंबर लागतात. हे उत्तप्पे तर लेच भारी झाले होते. खोटं नाही सांगत, खरं सांगते. माझ्या तोंडातून काय पण निघते, जाऊ द्या. सॉरी, एक नंबर झाले होते. तुम्ही पण करून बघा. सध्यासाठी बाय बाय.